फायनली आम्ही निघालो होतो छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी. पण जाण्याच्या 2 तास पूर्वीच मी बॅग पॅक करायला घेतली होती, कारण यांनी मला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली होती की एका बॅगशिवाय तुला मी काहीच घेऊन देणार नाही. म्हणून याच बॅगमध्ये मला सगळं काही ॲडजस्ट करायचं होतं. ते आल्यावर बॅग पॅक केली आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले. पटकन असं जेवण वगैरे करून घरातले सगळे कामं आवरून ठेवले होते. तेवढं त्यांना अचानक वर्क येतं म्हणून ते वर्क करण्यासाठी बसले. बराच वेळ गेल्यानंतर मग फायनली आम्ही कॅब बुक केली आणि त्यानंतर निघालो होतो रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी. आता तिथे गेल्यावर सुद्धा बराच वेळ फक्त इकडे तिकडे फिरत होतो, कारण लवकर गाडीचा नंबरच लागलेला नव्हता. त्यातल्या त्यात मी मिडल आणि हे सगळ्यात वरती होते. रात्रभर सगळेजण झोपलेले होते, मात्र आम्ही दोघंच जागी होतो, कारण आम्हाला काही झोपा लागल्या नाही. सकाळच्या 3 वाजता आम्ही पोहोचलो होतो जळगावला आणि तिथून पुढे आम्हाला जायचं होतं बसनी. पण बससुद्धा सकाळच्या 5 वाजता चालू होणार होत्या. मग काय बराच वेळ वाट बघितली आणि त्यानंतर फायनली बससुद्धा निघाली होती. सकाळी सकाळी छान असं महाराजांचं दर्शन झालं. घरी पोहोचलो आणि तिथे गेल्यावर आम्हाला घेण्यासाठी भैया आणि बापूसुद्धा आलेले होते. आता घरी आल्यावर उत्कर्ष चाललेलं होतं, माझ्यासाठी काय आणलं ते एकदा दाखवा. आता त्याला ज्या ज्या गोष्टी आणल्या त्या सगळ्या दाखवल्या आणि त्याचा आनंद असा काहीसा होता. असा होता माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.